सातारा जिल्हा बँकेचे संचालक असलेले शेखर गोरे यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2024च्या विधानसभेच्या पूर्वसंध्येला महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने शेखर गोरेंमुळे भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला विशेष फायदा होईल आणि भविष्यात त्यांची पूर्ण काळजी महायुतीच्या माध्यमातून घेतली जाईल, त्यांना विधानमंडळात काम करता येईल अशा प्रकारची कारवाई भारतीय जनता पार्टीकडून देखील केली जाईल असे सुतोवाच केले होते। त्यानंतर शेखर गोरे यांनी फडणवीसांच्या वक्तव्यांचा वारंवार उल्लेख केला होता। त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिंगणापूरमध्ये जाऊन शंभू महादेवाला अभिषेक घालत साकडे घातले होते। अनेकदा आमदारकीबाबतचा उल्लेखही शेखर गोरेंनी केला होता। अनेकदा त्यांनी मनातील खतखत बोलून दाखवली होती। ते म्हणाले की लोक मला विचारतात की जयाभाऊ मंत्री झाले पण आपलं काय, आपण कधी आमदार होणार आहे? पण मी त्यांना जबाबदारीने सांगतो, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत यांच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये होणार असून त्यांचा निकाल लागल्यानंतर 1 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत। त्यात शेखर गोरे आमदार होईल असे त्यांनी जाहीर केले होते। दरम्यान विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला असून सातारा जिल्ह्यात भाजपने मतदार नोंदणी अभियान सुरू केले असल्याने संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे। गतवेळी महाविकास आघाडीसमोर एकाकी लढलेल्या भाजपची स्थिती यावेळीही 5ही जिल्ह्यात चांगली आहे। साताऱ्यात सर्वच्या सर्व आमदार महायुतीचे असल्याने सातारा जिल्ह्यातून भाजपने केलेली संघटनात्मक बांधणी पाहता सातारा जिल्ह्यातून उमेदवारीसाठी इच्छुकांनी रस्सीखेच सुरू केली आहे। सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे अशा 5 जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या मतदारसंघात कोणत्याही राजकीय नेत्याचे एकहाती नियंत्रण व संपर्क कठीण असून पदवीधर निवडणुकांमध्ये मतदार विखुरलेले असतात। पक्षांची साथ असल्यास उमेदवाराची धावपळ कमी अधिक होते। गतवेळी भाजपचे संग्राम देशमुख व राष्ट्रवादीचे अरुण लाड निवडणुकीसाठी मैदानात होते, परंतु अरुण लाड यांचा विजय झाला। यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बदललेली आहे। बहुतांश आमदार भाजप व महायुतीचे असल्याने 5ही जिल्ह्यांवर महायुतीची पकड आहे। मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे हे विधानसभेला इच्छुक होते। त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना शब्द दिल्याने विधानसभेतून त्यांनी माघार घेतली होती। आक्रमक असलेले शेखर गोरे अद्यापही दबा धरून आहेत। तथापि घोडे मैदान जवळ आल्यानंतर शेखर गोरे रणांगणात उतरण्याच्या तयारीत आहेत। या राजकीय चर्चांमुळे शेखर गोरे यांना पुणे पदवीधरसाठी मैदानात उतरवले जाणार की सातारा, सांगली विधान परिषदेसाठी त्यांचा विचार केला जाणार हे पाहणे उत्सुकाचे ठरणार आहे। सातारा जिल्ह्यातील एक दमदार नेतृत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते शेखर गोरे हे भारतीय जनता पक्षामध्ये आमच्यासोबत येत आहेत, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। शेखर गोरेंनी आपले एक स्वतःचं नेतृत्व तयार केलं आहे, समाजामध्ये आपली एक ओळख तयार केलेली आहे। त्यांच्या येण्यामुळे निश्चितच भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला एक विशेष असा फायदा होईल आणि मी शेखर गोरे यांना आश्वस्त केलेलं आहे की भविष्यामध्ये त्यांची पूर्ण काळजी महायुतीच्या माध्यमातून घेतली जाईल आणि त्यांना विधानमंडळात काम करता येईल अशा प्रकारची कारवाई देखील महायुतीच्या माध्यमातून, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही करू अशा प्रकारची ग्वाही देखील मी त्यांना दिली आहे। आणि येताना मला काय लोक विचारत होते, भाऊ जयाभाऊ मंत्री झाले काय पण भविष्यात उपनगराधीश होतील, पण भाऊ आपलं काय, आपण कधी आमदार होणार आहे? अरे मी म्हणलं वाढदिवसाला आलो वैभव महाराजांचं, माझं कुठं काय विचारायला लागलं? पण मी परत एकदा सांगतो, जबाबदारीने सांगतो, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत ह्याच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये होणार आहेत। त्या निवडणुका झाल्यानंतर, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर, त्याच्या याद्या तयार झाल्यानंतर, त्याच्यानंतर 1 महिन्यात इलेक्शन लागणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचं आणि त्या शेखर गोरे तुमच्या आशीर्वादानं 100% आमदार होतात। हे असं बोलायचं नसतं, असं बोलायचं नसतं, पण मी जबाबदारीपूर्वक बोलतोय। आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।